नमस्कार मंडळी. तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. साधारण 6 महिन्याच्या नंतर म्हणजे बेबीला जेव्हा आपण वरचं चालू करणार असतो, म्हणजे आपण ब्रेन ऑफ करत असतो, तेव्हा प्रत्येक नवीन आईला कुतूहल असतं किंवा कन्फ्युजन असतं की आपण चालू कसं करायचं आणि त्याच्यासोबत चालू करताना पौष्टिक पदार्थ कसे निवडावे, जे नैसर्गिक असतील, जे पॉकेट फ्रेंडली असतील, जे आपण बेबीजला सुरू केल्यानंतर बेबीला त्याची काही ॲलर्जी होणार नाही. तर ह्या सगळ्या शंका आज या व्हिडिओमधून आपण पूर्णपणे घालवणार आहोत. तर मंडळी, आपण आज या व्हिडिओमधून साधारण 6 महिन्यापासून ते 10 महिन्यापर्यंत बाळाला फळभाज्या आणि फळांपासून बनवणारे प्युरीज कसे बनवावे, कोणते कोणते फळभाज्या, कोणत्या तुम्ही सीझनल फ्रूट्स घेऊ शकता, प्युरी कोणत्या फॉर्ममध्ये बनवावी, कशी बनवावी, याची सविस्तर रेसिपी सकट तुम्हाला आज या व्हिडिओमधून माहिती मिळणार आहे. तर सर्वात पहिली रेसिपी कॅरेट प्युरी. गाजराची प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला गाजर घ्यायचं आहे, ते स्किन पील ऑफ करायची आहे आणि रफली चॉप करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही अर्धच गाजर वापरा. गाजर हे रिच इन विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतं, जेणेकरून बाळाला शी ही सॉफ्ट होते आणि नॉर्मल होते. गाजर हे स्किनसाठी, हेअरसाठी, डोळ्यांसाठी आणि लिव्हरच्या हेल्थसाठी अगदी उत्तम आहे. गाजर हे लवकर शिजतं, म्हणून तुम्ही स्मॉल पीसेसमध्ये करून असं हे स्टीम करून घ्यायचं आहे. साधारण 15 मिनटासाठी तुम्हाला वाफवून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला फोर्कच्या साह्याने ते छानपैकी शिजलं आहे का, सॉफ्ट झालं आहे का हे बघायचं आहे. गाजर हे आतड्यांची हेल्थ प्रमोट करतं, म्हणजेच बाळांची आतड्यांची हालचाल ही नॉर्मल राहते. गाजरमध्ये असणारं नैसर्गिक शुगर म्हणजे साखर, ह्यामुळे मुलं हे आवडीने खातात आणि त्याचा हा जो ब्राईट ऑरेंज कलर असल्यामुळे मुलं हे अट्रॅक्टिव्ह फूड म्हणून घेतात आणि छानपैकी संपवतातही. तर माझ्या बेबीला फर्स्ट आम्ही स्टार्ट केलेलं होतं ॲपल प्युरीने आणि त्यानंतर आम्ही गाजर प्युरी ही ॲड केलेली होती. तर मुलंही आवडीने खातात. अशी प्युरीची कन्सिस्टन्सी ठेवायची जेणेकरून बाळाला हे व्यवस्थितपणे खाता येईल. आता तर आपली सेकंड रेसिपी आहे बीटरूट प्युरी. बीटाची प्युरी बनवण्यासाठी साधारण तुम्हाला बीट घ्यायचं आहे आणि त्याला छानपैकी, तर तुम्ही इथे अर्धा बीट घ्या, त्याची जी स्किन असते ती पील ऑफ करून घ्या आणि साधारणपणे जसं आपण रफली चॉप केलं. तर बीटरूटमध्ये असणारं नैसर्गिक लोह म्हणजेच आयर्न, ज्याच्यामुळे रेड कलर येत असतो पेटाला, ते मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. लक्षात घ्या, आयर्न डिफिशियन्सी म्हणजेच लोह कमतरतेमुळे बाळाची डेव्हलपमेंट ही स्लो होते आणि पुढे त्याचे माइलस्टोन्स हे प्रॉपरली कॅरी फॉरवर्ड होत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याला बॉईल करून घ्यायचे. सेम रेसिपी आहे प्रत्येक सूपसाठी, फक्त तुम्हाला ते प्रॉपरली स्टीम करून बघायचं आहे. आफ्टर 15 मिनिट्स तुम्ही चेक करून बघायचं आहे की ते शिजलं आहे का, आणि त्यानंतर बीटरूट सॉफ्ट होईल. आणि लक्षात घ्यायचं आहे की बेबीला तेव्हा खूप ही पिंक कलरची किंवा रेडिश कलरची होते बिकॉज ऑफ बीटरूट. तर ते नॉर्मली तुम्हाला ब्लेंडरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ते जे उरलेलं पाणी आहे ते घेऊन किंवा वरून पाणी ॲड करून तुम्ही ब्लेंड करून घ्यायचं. तर हा जो मस्त रेड कलर आहे, नॅचरल रेड कलर आहे, तो बेबीजला अट्रॅक्ट करतो आणि अशा प्रकारे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून बेबीला ऑफर करू शकता. तर आता आपल्या बॉक्समध्ये नेक्स्ट रेसिपी आहे पंपकिन प्युरी म्हणजेच भोपळ्याची प्युरी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजेच पंपकिन म्हणजेच भोपळा. तर तुम्हाला साधारणपणे त्यांना चांगलं चॉप करायचे, त्याची स्किन जी आहे ती काढून टाकायची. त्याच्यामध्ये असणारं विटॅमिन्स आणि मिनरल्स लो कॅलरीज असतात आणि हाय इन न्यूट्रिशियस असतात. तर बाळाच्या डायजेस्ट सिस्टमसाठी म्हणजेच पचनक्रियेसाठी ही अगदी उत्तम प्युरी आहे आणि ह्याच्यामध्ये असणारे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात ह्याच्याने बाळाची प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम ही चांगली राहते. तर तुम्हाला असं बॉईल करून घ्यायचं आहे. 25 मिनटं तरी साधारणपणे तुम्हाला बॉईल करून घ्यायचं आहे, कारण की शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि नंतर साधारणपणे 1/4 कप ऑफ पाणी टाकून तुम्हाला ब्लेंडरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची. लक्षात घ्या की बेबी ऑरेंज कलरची पूफी करू शकतो, कारण की पंपकिनचा कलर हा ऑरेंज असल्यामुळे. तर ही प्युरी रेडी आहे, पंपकिन प्युरी. तर आता नेक्स्ट प्युरी आहे बनाना प्युरी. तर बनाना प्युरी बनवण्यासाठी साधारण तुम्हाला एक केळं घ्यायचं आहे. लक्षात घ्या, केळ्यामध्ये हाय प्रमाणात फायबर असतं, पोटॅशियम असतं, जे बाळाच्या आतड्यासाठी खूप चांगलं असतं. तर तुम्ही स्किन त्याची पील ऑफ करून घ्या. अर्धच केळं घ्या. त्याला टेस्ट कशी आवडते तुम्ही पहिल्यांदा पहा. साधारणपणे त्याला चॉप करून घ्या, रफली चॉप करा, ब्लेंडरमध्ये टाका आणि साधारण ते ब्लेंड करून घ्या. तर साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वरून फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट मिल्क ॲड करू शकता किंवा पाणी ॲड करू शकता आणि बाळाला तुम्ही हे सर्व करू शकता. ही नैसर्गिक गोड असल्यामुळे मुलांना ही खूप आवडते
आणि मुलंही एन्जॉय करतात. तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे स्ट्रॉबेरी प्युरी. स्ट्रॉबेरी प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला सिजनल स्ट्रॉबेरीज घ्यायचे आहेत, तर त्याचे वरचे हेड्स आहेत ते काढून टाकायचे. लक्षात घ्या, स्ट्रॉबेरी हे गुड प्रमाणामध्ये विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि फॉलिक ॲसिडनी परयुक्त असतात. तर तुम्ही त्यांना रफली चॉप करा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर, आणि जसं आपण नॉर्मली स्टीम करतो तसं स्टीम करायचं आहे. स्ट्रॉबेरीज हे लवकर स्टीम होतात आणि साधारण 5 मिनटासाठी तुम्ही स्टीम करून घ्यायचं आहे. आणि नंतर जसं नॉर्मल आपण चेक करतो तसं चेक करून तुम्हाला ब्लेंडरमध्ये टाकून ते ब्लेंड करून घ्यायचं. ही तुमच्या बाळाची इम्युनिटीला सपोर्ट करते आणि बाळाची प्रतिकारशक्ती ही चांगली राहते. तर साधारण असं करून तुम्ही ब्लेंड करून घ्यायचे. आणि हा जो नॅचरल पिंक कलर आहे ह्याच्यामुळे मुलं ह्या फूडकडे अट्रॅक्ट होतात आणि साधारण मुलांची इम्युन सिस्टीम ह्याच्याने स्ट्रॉंग राहिल्यामुळे तुम्हीही त्याला प्रत्येक सीझनला देणं गरजेचं आहे. तर ही अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला स्ट्रॉबेरी प्युरीची ठेवायची. तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे ॲपल प्युरी. ॲपल प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला सफरचंद घ्यायचं आहे. सीजनल तुम्ही सफरचंद घ्या, त्याचा हाफ पार्ट घ्या आणि साधारण त्याची जी स्किन आहे ती पील ऑफ करून घ्या. स्किन सकट सध्या नाही घ्यायचं आहे कारण की मुलांना ते पचायला जड जातं. रफली चॉप करा आणि साधारणपणे जसं आपण बॉईल करतो ते बॉईल करून घ्यायचं. लक्षात घ्या, ॲपलमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती बूस्ट करण्याची तत्त्व असतात. ॲपल हे पचायलाही एकदम हलकं असतं, त्यामुळे मुलंही आवडीने खातात आणि त्यांना ते पचतंही आणि पोटही छान होते. ॲपलमुळे स्किन मुलांची तुकतुकीत राहते, छान राहते आणि जो त्यांचा नॉर्मल फेअर कलर आहे तो मेंटेन राहतो. कोणतेही दाताचे, पोटाचे विकार असतील हे ॲपलनी बरे होतात. जेव्हा पोटाचे विकार असतील तेव्हा तुम्ही ॲपल प्युरी द्या, जी पचायला हलकी असते आणि मुलं ही आवडीने खातात. 5 मिनटामध्ये हे बॉईल होतात. नॉर्मली तुम्ही फोर्कनी चेक करायचे. त्यानंतर ते सॉफ्ट झालेले असतील तर थंड झाल्यावर तुम्हाला ब्लेंडरमध्ये टाकून ते ब्लेंड करून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये टाकून तुम्हाला बारीक करून घ्यायचे. तर नॉर्मल तुम्ही अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची. जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून थोडंसं गरम पाणी ॲड करून नॉर्मली त्याला चांगलं फेटून मगच बाळाच्या वाटीमध्ये टाकून त्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये प्युरी ही द्यायची. जेवढं तो एक्सेप्ट करेल तेवढं स्टार्टिंगला द्या, हळूहळू वाढवत जा. आय होप तुम्हाला सर्व रेसिपीज आवडल्या असतील आणि समजल्या असतील. तर करून पहा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.